महाराष्ट्र टाइम्सचा अंक चालत असताना एका बातमीने लक्ष वेधलं। ती बातमी होती, मेरी आवाज ही पहचान है। नवी पेठ पुणे येथे व्हॉइस कल्चर आणि व्हॉइस मॉड्युलेशन आणि डबिंग या विषयावरची एक कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचे मार्गदर्शक होते नटसम्राट विक्रम गोखले आणि आवाज सम्राट केदार आठवले सर। संवादात राम आणायचा असेल तर विराम, अल्पविराम, स्वल्पविराम आणि पूर्णविराम याचं महत्त्व ज्यांनी आपल्या संवाद शैलीतून आणि संवाद फेकीतून प्रात्यक्षिकासह पटवून दिलं, अशा विक्रम गोखले सरांचं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये जे आम्ही अनुभवलं ते नुसतं वारंवार घोकलं तरी आवाजाच्या या दुनियेमध्ये वेगवेगळे विक्रम होऊ शकतात याची प्रचिती या कार्यशाळेतून आली। केदार आठवले सरांबद्दल मी एवढंच म्हणेन की त्यांनी आवाज के दार आमच्यासाठी उघडले। प्रचंड ऊर्जा, उत्साह त्यांच्या मार्गदर्शनामध्ये होता। त्यामुळे प्रत्येकाने ज्यांचे शब्द नुसते आठवले, डोळ्यामध्ये साठवले, ती केदार आठवले सर आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आठवलं तर नवल नाही। आजपर्यंत पैशाचा आवाज आम्ही ऐकून होतो, परंतु आवाजाच्या माध्यमातूनही पैसा निर्माण करता येऊ शकतो याची प्रचिती या कार्यशाळेतून आली। व्हॉइस ओव्हर व डबिंगची ही कार्यशाळा ज्यांनी ज्यांनी अटेंड केली ते सगळेच जण कार्यशाळा संपल्यानंतर व्हॉइसराय झाल्यासारखे वाटत होते। आपणही यापुढे होणाऱ्या कार्यशाळांना उपस्थित राहून हा अनुभव घेऊ शकता। अधिक माहितीसाठी AK स्टुडिओ किंवा AK इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता। या कार्यशाळेबद्दलचा अभिप्राय मी माझ्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। आपलाही आवाज जर माझ्यापर्यंत पोहोचला तर मला निश्चितच आनंद वाटेल। धन्यवाद। मी सुनील दत्त कुलकर्णी। माझं हे YouTube चॅनल आपल्याला जर आवडलं तर निश्चित सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।